नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकोस बायोलॉजी या मराठीच्या नीट प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला नीटचा अभ्यास करायला मिळणार आहे, तोही तुमच्या मातृभाषेमधून म्हणजेच मराठी भाषेमधून. तर चला, आजचा टॉपिक आहे हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस म्हणजे काय? या व्हिडिओमध्ये आपण हायपोथॅलॅमसबद्दलची माहिती पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे एंडोक्राईन ग्लँडमध्ये हायपोथॅलॅमससुद्धा इन्क्लूड आहे. तर हायपोथॅलॅमस म्हणजे काय, तो कोठे असतो आणि त्याचं काम काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हायपोथॅलॅमस हा असतो बेसल पार्ट ऑफ द डायन्सेफेलॉन ऑफ फोरब्रेन. तुम्ही ब्रेन शिकला असाल, त्यामध्ये फोरब्रेन असतं, मिड ब्रेन असतं आणि हँड ब्रेन असतं. तर या फोरब्रेनमध्ये असतं हायपोथॅलॅमस. इथे तुम्ही या डायग्राममध्ये, या फिगरमध्ये पाहू शकता की ते लोकेशन दिलेलं आहे की हायपोथॅलॅमस कुठं आहे. बेसल पार्ट ऑफ द डायन्सेफेलॉन म्हणजे डायन्सेफेलॉन जे आहे त्याच्या बेसल पार्ट, बेसल म्हणजे तळाशी आहे, तळाशी जो आहे त्याला हायपोथॅलॅमस असे म्हणलं जातं. आणि हे हायपोथॅलॅमस फोरब्रेनचा पार्ट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लोकेशन कळालं की हायपोथॅलॅमस कुठं आहे, डायन्सेफेलॉनच्या बेसल पार्टला, जे की फोरब्रेनमध्ये आहे. ठीक आहे, तर या हायपोथॅलॅमसचं काम काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. हायपोथॅलॅमस इट रेग्युलेट्स अ वाईड स्पेक्ट्रम ऑफ बॉडी फंक्शन. हायपोथॅलॅमस खूप असे कामं करू शकतो. त्याचं एक नेमकं काम म्हणजे कोणतं हे सांगायला कठीण आहे. त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. इट कंटेन्स सेव्हरल ग्रुप्स ऑफ न्यूरोसिक्रेटरी सेल्स कॉल्ड न्यूक्लिय. तर या हायपोथॅलॅमसमध्ये न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत. न्यूरोसिक्रेटरी म्हणजे काय, जे सेल्स आपल्या कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनसाठी जे फ्लूइड, जे सिक्रेशन कामी येतं, कामी लागतं, ते सिक्रेट करणारे सेल्स याच्याकडे आहेत. विच प्रोड्यूस हार्मोन्स, आणि हा प्रोड्यूस करतो हार्मोन्स. मग ते हार्मोन्सचं काम आपल्याला माहिती आहे की हार्मोन्स काय आहे, मेसेंजर म्हणून काम करतो. तो आपल्या बॉडीमध्ये एका ठिकाणाची माहिती ही दुसऱ्यापर्यंत नेण्याचं काम हे कोण करतं, तर हार्मोन्स करतो. द हार्मोन्स रेग्युलेट द सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ पिट्युटरी हार्मोन्स. तर ही हायपोथॅलॅमस मुळात काय करतं आपल्याला माहिती आहे. पिट्युटरी ग्लँड, या ग्लँडला मदर ग्लँड असं म्हटलं जातं एंडोक्राईन ग्लँड सिस्टीममध्ये. तर ही पिट्युटरी ग्लँडचं हार्मोन्स जे पिट्युटरी ग्लँड तयार करते, तिचं सिक्रेशन कंट्रोल कुणाच्या हातात आहे, तर ते हायपोथॅलॅमसच्या हातात आहे. हायपोथॅलॅमस काय करतं की तो बॉस आहे पिट्युटरी ग्लँडचा. तो म्हणणार सिक्रेट करा हार्मोन्स, तर पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करणार हार्मोन्स. आणि त्याने अगर त्यांना परमिशन दिली नाही हार्मोन्स सिक्रेट करण्याची, तर त्याचं हार्मोन्स सिक्रेट होणार नाही. तर इथे हायपोथॅलॅमस हा पिट्युटरी ग्लँडचा बॉस आहे, म्हणजेच काय, हेड आहे. तर त्याच्या मनावर आहे की पिट्युटरी ग्लँड हे त्याचं हार्मोन्स सिक्रेट करेल का नाही. तर हे कसं, तर हे कंट्रोल आणि रिलीज करणं हे हायपोथॅलॅमसकडे आहे. तर हे त्याचं काम कसं करतं हे आता आपण पाहूया. द हार्मोन्स प्रोड्यूस बाय हायपोथॅलॅमस आर 2 टाईप्स. आता हे हायपोथॅलॅमस 2 प्रकारचे हार्मोन्स प्रोड्यूस करतं. 2 प्रकारचे कोणतं, 2 प्रकारचे हार्मोन्स प्रोड्यूस करतं. आता हे हायपोथॅलॅमस कंट्रोल कुणाला करतं, पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतं आणि 2 प्रकारचे हार्मोन्स रिलीज करतं. म्हणजे 2 प्रकारचे, एकतर या पिट्युटरी ग्लँडला सांगणं की तू तुझं हार्मोन्स रिलीज कर, आणि दुसरं सिक्रेशन कोणतं, तर या पिट्युटरी ग्लँडला सांगणं की तू तुझं सिक्रेशन बंद कर. म्हणजे रिलीजिंग हार्मोन आणि इनहिबिटिंग हार्मोन. रिलीजिंग हार्मोन आणि इनहिबिटिंग हार्मोन हे हायपोथॅलॅमस सिक्रेट करतं. आता रिलीजिंग हार्मोन म्हणजे काय, तर हायपोथॅलॅमसनं त्या पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं सिक्रेशन करण्यासाठी तिचं हार्मोन्स, तर त्याला रिलीजिंग हार्मोन्स म्हणतात. रिलीजिंग.
आणि हायपोथॅलॅमसनी जर पिट्युटरी ग्लँडला तिचं सिक्रीट करूच नाही दिलं तर त्याला इनहिबिटिंग हार्मोन म्हणतात. तर हे 2 हार्मोन्स सिक्रीट करतं हायपोथॅलॅमस. तर तुम्हाला कळालं असेल की पिट्युटरी ग्लँड तिचं फंक्शन, तिचं हार्मोन सिक्रेट करणं किंवा नाही करणं हे कुणाच्या हातात आहे, तर हायपोथॅलॅमसच्या. जेव्हा हायपोथॅलॅमस त्याला मेसेज करेल, त्याला ऑर्डर देईल की आता तुझं हार्मोन्स तू रिलीज कर, तेव्हा तो रिलीज करेल. चला तर पुढे पाहूया. अ हायपोथॅलॅमिक हार्मोन्स कॉल्ड गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन स्टिम्युलेट द पिट्युटरी सिंथेसिस. तर ते रिलीजिंग हार्मोन कोणतं आहे हायपोथॅलॅमस, ज्याच्याने पिट्युटरी ग्लँड आपलं सिक्रीट करतं, तर त्याचं नाव आहे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. त्याचं नाव काय आहे? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हे इथे आहे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन हे आहे हायपोथॅलॅमसचं पहिलं सिक्रेशन. आणि सेकंड वन आहे जे की सोमॅटोस्टॅटिन फ्रॉम द हायपोथॅलॅमस इनहिबिट द रिलीजिंग ऑफ ग्रोथ हार्मोन फ्रॉम पिट्युटरी. आणि पिट्युटरीला थांबवण्यासाठीचं जे हार्मोन्स आहे ते कोणतं आहे? सोमॅटोस्टॅटिन. तर हायपोथॅलॅमस 2 हार्मोन्स रिलीज करतो. एक तर नंबर 1 आहे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्स, जे की पिट्युटरी ग्लँडला हार्मोन्स रिलीज करण्यासाठी मदत होते. आणि सेकंड वन आहे सोमॅटोस्टॅटिन हे काय करतं की पिट्युटरी ग्लँडचं हार्मोन्स बंद करतं. हे रिलीज करतं, हे बंद करतं. तुम्हाला इथे क्वेश्चन येऊ शकतो की हायपोथॅलॅमस जे पिट्युटरी ग्लँडला त्याचं सिक्रेशन रिलीज करण्यासाठी जे हार्मोन्स सिक्रीट करतं त्याचं नाव काय आहे? तर ते गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग म्हणजे काय? सोडून देणे. हे शब्द लक्षात ठेवायचा. रिलीजिंग. सोमॅटोस्टॅटिन म्हणजे काय? हे की नाही इनहिबिट करतं, म्हणजे त्याचं सिक्रेशन बंद करायला भाग पाडतं. एवढं तुम्हाला कळालं. तर हायपोथॅलॅमसचं हेच काम आहे की पिट्युटरी ग्लँडचं जे सिक्रेशन आहे ते सोडायचं की नाही सोडायचं, हे त्याचं काम आहे. आणि त्यासाठी ते 2 हार्मोन्सचा यूज करतं. एक तर गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्सचा यूज करतं आणि सेकंड वन आहे सोमॅटोस्टॅटिन त्याचा एक यूज करतं, जे की inhibit करतं releasing growth hormone of pituitary gland. These hormones originating in the hypothalamic neurons pass through axon and here the releasing from their nerve ending. हे आपल्याला न्यूरल सिस्टीममध्ये जे न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे त्यातून कळेल की आपल्याला माहिती आहे न्यूरॉन असा असतो, त्याला न्यूरॉन असा असतो. हे न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही याचा अभ्यास केला नसेल किंवा केला असेल, आपण हे घेणारच आहोत. सेंटरमध्ये एक न्यूक्लियस असतो, हे डेंड्राइट्स असतात, हे सेल बॉडी असते, ही वाली सेल बॉडी असते, इथे न्यूक्लियस असते आणि हे लांब जे एक पोर्शन निघलेलं आहे त्याला ॲक्झॉन म्हणतात. तर या इथं जे सांगितलेले आहे दीज हार्मोन्स रीच द पिट्युटरी ग्लँड थ्रू द पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम रेग्युलेट द फंक्शन ऑफ द अँटेरियर पिट्युटरी. तर हे अँटेरियर पिट्युटरीचं रेग्युलेट करण्यासाठी मदत करतं. तर हे हायपोथॅलिक जे सिक्रेशन आहे ते न्यूरॉनपर्यंत जातं आणि न्यूरॉन इथं येऊन मग हे ॲक्झॉनपर्यंत येतं आणि आपलं फंक्शन ते पार पाडत असं. अशा पद्धतीने इथे हायपोथॅलॅमस हा टॉपिक कवर झालेला आहे. काही तुम्हाला
डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. इथे फक्त 2च MCQ बनतात की हायपोथॅलॅमस कोणते हार्मोन्स रिलीज करतं तर कोणते करतं. एक तर गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन आणि दुसरं सोमॅटोस्टॅटिन. एकतर हे लक्षात ठेवायचं, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक सोमॅटोस्टॅटिन. याचं वरच्याचं फंक्शन काय आहे, पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन रिलीज करायचं आहे आणि याचं काम काय आहे की पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन इनहिबिट करायचं आहे, बंद करायचं आहे. हे 2च इथे फंक्शन पार पडतं. तर थँक्यू सो मच. अजून काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पिट्युटरी ग्लँड हे आपण सविस्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.